फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. माझी वसुंधरामध्ये या ग्रामपंचायतीने घेतली आघाडी. सोलर बसवणारी पहिली ग्रामपंचायत. सरपंच अभिनंदन. आळसण तालुका खानापूर या ग्रामपंचायतीने अक्षय सौर ऊर्जा पॅनल बसवून खानापूर तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यात अक्षय सौर ऊर्जा प्रकल्प बसवणारी आळसण ही पहिली ग्रामपंचायत ठरली असून शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात अळसंद ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सरपंच अभिनंदन हिम्मतराव जाधव यांनी विविध उपक्रम राबविले असल्याची माहिती क्रांती न्यूजशी बोलताना दिली. सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक स्वच्छता, ग्रामस्थांचे प्रबोधन, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिकचे निर्मूलन आणि खास करून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण पूरक कार्यक्रम यामध्ये प्रभावी कामगिरी करण्यात आली आहे. एकूणच माझी वसुंधरा अभियानात आळसण ग्रामपंचायतीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांचे सहकार्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे योगदान यामुळे माझी वसुंधरामध्ये उत्तम कामगिरी बजावू असा विश्वास सरपंच अभिनंदन जाधव यांनी व्यक्त केला. बातमी संकलन विजय तारळेकर, क्रांती न्यूज विटा. काय म्हणाले सरपंच अभिनंदन जाधव पाहूया. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आम्ही आळसण गावामध्ये आळसण ग्रामपंचायत इमारतीवरती अक्षय सौर ऊर्जा पॅनेल या ठिकाणी खानापूर तालुक्यामध्ये पहिली ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायतीवरती सौर ऊर्जेचा पॅनेल बसवला. त्याच पद्धतीनं आळसण ग्रामपंचायतच्या वतीनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत या आमच्या गावामध्ये देवराई करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये देवराईमध्ये एकूण 114 वृक्ष, विविध जातीचे वृक्ष लावण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं गावामध्ये घनवन म्हणजे मियावाकीचं देखील निर्मिती आम्ही केलेली आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 अभियानांतर्गत गावामध्ये खस लागण हे देखील करण्यात आलेले आहे. गावामध्ये एकूण जवळपास सुमारे 20,000 वृक्षांची लागण ग्रामपंचायत आळसण यांच्या वतीनं करण्यात आलेले आहे. गावात विविध ठिकाणी माझी वसुंधरा हरितक्षेत्र असे 5 क्षेत्र बनवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गावामध्ये शेवगा लागवड, बांबू लागवड या विषयांतर्गत देखील जनजागृतीचे उपक्रम, त्यापासून होणारे फायदे तोटे त्या लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे उपक्रम करण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतची माझी वसुंधरा टीम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रामपंचायतीनं कोणत्या खबरदारी घेतली किंवा काय काम केले? या ठिकाणी गावामध्ये असणारे प्लास्टिक असेल, प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये असणारे जिल्हा परिषद शाळा श्रीनाथ विद्या मंदिर त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडून प्लास्टिक विकत घेतो जेणेकरून प्लास्टिक बाहेर कचरा कुठेही अस्ताव्यस्त पद्धतीनं पडणार नाही. त्याच पद्धतीनं गावामध्ये असणारे आमचा प्राथमिक आरोग्य केंद्र ते आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी आता चालू आहे. त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आम्ही ग्रामपंचायत त्या ठिकाणी करीत असतो. शौचालयाच्या बाबतीत आळसण ग्रामपंचायतीची किंवा गावातली काय परिस्थिती आहे? आत्ता सध्या सार्वजनिक शौचालय गावामध्ये 2 आहेत. एक श्रीनाथ विद्या मंदिर या ठिकाणी नवीन आता गेले 6 महिन्यापूर्वी शौचालय बांधलं आणि त्याच पद्धतीनं गावाच्या लगत असणारं आळसण हे मुख्य बाजारपेठेचं गाव असल्यामुळं त्यामुळं बाहेरील आणि गावातील लोकांना गैरसोय होत होती. त्यामुळे आम्ही 2-3 महिन्यापूर्वी तिथे एक सार्वजनिक शौचालयाची सोय करून दिलेली आहे. बाकी आरोग्याच्या बाबतीत आणखीन म्हणजे काय विशेष योजना राबवल्या का? आरोग्याविषयी नेहमी आम्ही आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य असतील या कुणाच्याही वाढदिवसानिमित्त आम्ही नेहमी रक्तदान शिबिर असेल किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून, विविध डॉक्टरांच्या माध्यमातून, विविध प्रसिद्ध हॉस्पिटलच्या माध्यमातून दर महिन्याला एक आरोग्य शिबिर घेण्याचं काम आळसण ग्रामपंचायत करीत असते.
आणि माझी वसुंधरा ह्या योजनेत आता तुम्ही स्पर्धेच्या म्हणजे पद्धतीनं उतरलाय किंवा हे, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल अशी कितपत अपेक्षा वाटते? तसं माझी वसुंधरा अभियान हे शासनाचं अभियान आहे. हे अभियान खरं तर ह्या पृथ्वी तलाचे संरक्षण करण्यासाठी त्यासाठी हे अभियान राबवलं. आम्हाला कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा नाही, परंतु ह्या गावात त्या माझ्या वसुंधरामुळं गाव बदलतंय त्याचं समाधान आहे. त्यामुळे बक्षीस मिळेल अगर न मिळेल, पण गावामध्ये एक बदल दिसतोय आणि बदल घडायला लागला आहे, त्याचा अभिमान आहे. त्यामुळं ठामपणे विश्वास आहे. बक्षीस तर आम्ही मिळवूच, कारण का एवढं कष्ट आहे आमचं. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमची जी टीम आहे ते फक्त माझी वसुंधरावरती आता काम करते. अतिशय चांगलं काम आहे. प्रत्येक टीममधील कार्यकर्ता अतिशय जोमानं अतिशय उत्साहानं काम करतो. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांची कशा पद्धतीची मदत किंवा सहकार्य किंवा योगदान तुम्हाला अपेक्षित आहे? मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम असतील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. ज्या ठिकाणी आम्ही माझी वसुंधराचा बोर्ड घेऊन जातो त्या ठिकाणी ऑटोमॅटिक लोक गोळा व्हायला लागले, कारण का लोकांना देखील त्या वसुंधरेविषयी प्रेम निर्माण झाले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात अळसांची लोक एकत्र येऊन माझी वसुंधरा अभियान एक जिल्ह्याची स्पर्धा सोडून राज्याची स्पर्धा बनवली. ही फक्त लोकांनी बनवली.